30 ते 35 लाख लाडक्या बहिणी ह्या प्राथमिक लाभापासून सुद्धा वंचित होतील आणि शिल्लक राहिलेल्यांना महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकापर्यंत रेटत नेलं जाईल की येणाऱ्या अर्थसंकल्पात अजित पवारसाहेब त्याला टाळं मारतील। दुर्दैवाने या महाराष्ट्रातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांचं गरज सर्व वैद्यमरो अशी त्यांची भूमिका आहे। आता त्यांचं काम संपलेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीच्या म्हणजे ज्या शासकीय लाभाच्या लाभार्थी असतात त्याचे निकष काय आता ठरलेले नाही आहे, हे पूर्वीपासून ठरलेले आहेत। पण विधानसभेमध्ये कुठेतरी मतदारांना फसवायचं, थापेबाजी करायची आणि त्यांच्या खात्यामध्ये सरसकट जी काय लाडकी बहिणीची रक्कम जमा केली आणि आता त्यांचं काम संपलेलं आहे। आता त्यांना गरज भासलेली नाही लाडक्या बहिणींची, त्यामुळे 2100 तर सोडाच, मी पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये हे 1500 रुपयेसुद्धा मिळतील का ही सुद्धा शंका आहे। आत्ताच्या पहिल्या टप्प्यामध्ये किमान 30 ते 35 लाख लाडक्या बहिणी ह्या प्राथमिक लाभापासून सुद्धा वंचित होतील आणि शिल्लक राहिलेल्यांना महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकापर्यंत रेटत नेलं जाईल। मुंबई महापालिकेसहित संपूर्ण महापालिकांच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या की येणाऱ्या अर्थसंकल्पात अजित पवारसाहेब त्याला टाळं मारतील। मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही आहे, काय ते खोक्याबाई असेल किंवा बाबाबाई असेल, हा विषय केवळ बीडचा नाही, पण बीड हा जिल्हा हा ॲश माफियांचा जिल्हा झालेला आहे, ॲश माफियांचा। आणि दुर्दैवाने संतोष देशमुखांच्या हत्येवरून हा संपूर्ण उजेडात आलं, पण यापूर्वी अशा शेकडो जणांच्या हत्या करून गाडल्या गेलेल्या आहेत ह्या ॲश माफियांकडून, ते अजून उजेडात आलेले नाही आहेत। पण ह्या भूमाफियांचा बिमोड करण्याची जबाबदारी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे आणि त्यांनी चॅलेंज म्हणून ती स्वीकारावी अशी माझी त्यांना विनंती आहे। आज दुसरासुद्धा विषय आहे, सिंधुदुर्ग जिल्हा हा आता पर्यटनाबरोबर तुमच्या गोवा बनावटीच्या दारूचा एक अड्डा झालेला आहे, बरोबर ना संदेशभाई? नाही, गोवा बनावटीच्या दारूचा अड्डा झालेला आहे। दोडामार्ग सारखा जो काजूचा बेल्ट आहे, कालच मी दोडामार्गला होतो, अगदी झरियेपासून वगैरे फिरून आलो, तिथले शेतकरी म्हणाले ते गोव्यातले बॉर्डरवरचे भाग आहे, सगळे ड्रग्ज घेऊन येतात, काजीच्या झाडाच्या सावलीमध्ये बसतात आणि पूर्ण जिल्ह्याला ड्रग्जचं सप्लाय हा गोव्याच्या माध्यमातून होतो आहे। पोलीस पकडत आहेत, पण जो पकडत आहेत ते कणभर आहे, त्याच्या 100 पटीने हा गोवा बनावटीची दारू सिंधुदुर्गमधून पास होत आहे आणि सगळे दारू पासिंग करणारी जी मंडळी आहेत ते ह्या सध्याच्या जिल्ह्यातल्या राज्यकर्त्यांचे पोशिंदे आहेत। नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो विमानतळ आहे गुरु, हा केवळ आणि केवळ त्या रस्ता बनवणाऱ्याने टोल वसूल करणाऱ्या IRB ठेकेदारासाठी आहे, ज्याला रिक्षाचा सुद्धा रस्ता बनवण्याची लायकी नाही, अशा त्या माणसाला त्यांनी एअरपोर्टची रनवे बनवायला दिलं होतं। आणि ज्यावेळेला आमची एस्टिमेट कमिटीचे मंडळी आली त्यावेळेला ज्येष्ठ सदस्य राजीव प्रताप रुढींनी अशी लाथ मारली तर तो रनवेचा संपूर्ण मटेरियल उभा आला आणि मग त्यावेळेला तो रनवे पूर्णपणे आपण खोदून परत राज्यातून मशिनरी मागवली आणि तो रनवे करून घेतला। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे त्यावेळेला आम्ही सत्ता पक्षामध्ये होतोच, मी एकदा पत्र त्यांना दिलं आणि त्यावेळेला नवीनच त्यांची स्कीम आली होती, रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम, गरीब लोकांना मग पायतान घालून चालणाऱ्यांना पण एअर प्रवास करता यावा यासाठी त्यांनी उडान अंतर्गत रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम जाहीर केली आणि मी एकच त्यांना पत्र दिलं आणि एकदा सभागृहामध्ये मागणी केली आणि मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानेन की त्यांनी पहिल्याच लिस्टमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी RCSमध्ये दाखल केला एअरपोर्ट। पण तत्पूर्वी तो मी पुन्हा एकदा नारायण राणे महोदयांवर आरोप करेन की त्यांनी MIDC खात्याचा दुरुपयोग करून सिंधुदुर्ग एअरपोर्ट हा स्वतःच्या भागीदारीसाठी IRB कंपनीसारख्या एका ज्याची ऐपत नाही अशा कंपनीला तो बांधायला दिला आणि त्यामुळे ह्या एअरपोर्टची अशा पद्धतीची अवहेलना झालेली आहे।
सिंधुदुर्गवासियांसाठी दुसरी जी भेट आम्ही दिली होती सिंधुदुर्ग एअरपोर्ट, ती मात्र आज सिंधुदुर्गवासियांना मुंबईला जाऊ शकत नाही. हे दुर्दैव सिंधुदुर्गवासियांचं असलं तर हे पाप सध्याच्या खासदारांचं, पालकमंत्र्यांचं आहे. मोपा एअरपोर्टच्या उत्कर्षासाठी सिंधुदुर्ग एअरपोर्ट केवळ त्यांना पार्किंग स्पॉटच तयार करायचं आहे, हे खरं आहे. आणि त्यातून त्यांना IRBचं भलं करायचं आहे, सिंधुदुर्गवासियांचं भलं नाही करायचं आहे. म्हणून मोपा एअरपोर्ट चालावा म्हणून सिंधुदुर्ग एअरपोर्ट डबघाईस आणायचं, हे सुद्धा तेवढंच सुरू झालेलं कपट कारस्थान आहे. पण इथे कमर्शियल फ्लाईट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या एअरपोर्टला भवितव्य नाही. दुर्दैवाने आत्ताच्या एअरपोर्ट ऑपरेटरला एव्हिएशन सेक्टरचं काही ज्ञान नसल्यामुळे त्याला कमर्शियल फ्लाईट आणण्यासाठी नेमकं काय प्रयत्न करायला पाहिजे ह्याचं काही नॉलेज नाही, अजिबात नॉलेज नाही आहे. त्यामुळे बस पैसा गुंतवायचा. आपण त्याच्या माध्यमातून ज्यांची पार्टनरशिप होती ते मात्र पस्तावले. 937 एकर जमीन स्पेशल SEZ करायची होती कुडाळपर्यंत, ते फसले. त्यामुळे आता त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही राहिलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो नावलौकिक आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निकृष्ट मेडिकल एज्युकेशन मिळणारा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा असा होऊ नये अशी प्रार्थना मनामध्ये तळमळ असल्यामुळे आज आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी गेलो आणि तुमच्यासमोर हे सगळं वस्तुस्थिती कथन केलेले आहे. पुढच्या आठवड्यात आम्ही सुद्धा मंत्रालयामध्ये जाऊन ही स्थिती संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घालणार आहोत आणि तात्काळ हे जे महत्त्वाची पदं भरा अशी मागणी करणार आहोत. जर केलं नाही तर सिंधुदुर्ग ते मंत्रालय अशा पद्धतीचं आंदोलन आम्हाला सर्वांना करावं लागेल.